बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ भीषण अपघात झाला आहे। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात खासगी लक्झरी बस पलटी झाली असून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील टोलनाक्याजवळ समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडला आहे। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स बस अनियंत्रित होऊन पलटी झाली। या भीषण अपघातात 1.5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत। अपघातानंतर बस पलटी होऊन जवळील 4 चाकी वाहनावर आदळल्याने त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले। मात्र मेहकर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही जखमींना खासगी रुग्णालयात हलवावे लागले, तर काहींवर नागरिकांनीच प्राथमिक उपचार केले। या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तर जस्ट आपण टोल नाका क्रॉस केला ना, तिथे त्यांना काही कंट्रोल झाली नाही गाडी, तर ब्रेक दाबलाय त्यांनी, तर ती ब्रेक दाबला जसा तशीच ती गाडी पलटी झाली। तर त्याच्यामध्ये बाळाचा जीव पण गेलाय आणि बाकीच्यांना थोडं मार आहे, म्हणजे थोडं नाही जास्त असेल तिकडे पण ते सकाळी 3-3:30 वाजता ड्रायव्हर बदललेला। ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती। रील करता का ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील जर्सी केली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ, गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचतो ड्रायव्हर स्वतः, म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करता होते, म्हणजे चालू त्यांचं कमीत कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होता। ड्रायव्हर स्वतः बोललो की बाबा पुढं बघ, तो केलं तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करत होता। आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाक्याचं लक्ष नव्हतं अजिबात। टोल नाका त्या टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली। नागपूर मुंबई साईडनं वरतून आली, ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली। इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती, या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली। तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली, MSF टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली।